मुंबईमध्ये बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन एका कुटुंबाचा अंत झाला होता। ही घटना सगळीकडे चर्चेचा विषय ठरली होती। लोकांना सुरुवातीला वाटलं कलिंगड खाल्ल्यामुळे ही घटना झाली, त्यामुळे लोक घाबरले, कलिंगड खाणं बंद केलं। पण जेव्हा काल कलिंगडाच्या तपासणीचा रिपोर्ट आला तेव्हा समजलं कलिंगडमध्ये काहीच नव्हतं, कारण या कुटुंबासोबत घातपात झाला होता। होय, या कुटुंबाचा गेम केला होता, कारण की पोलिसांनी त्या कुटुंबाच्या घरातील कलिंगड, बिर्याणीचा तांदूळ, चिकन, पाण्याचा माठ, अनेक मसाले अशा एक ना एक वस्तू चेक केल्या। त्याच्यात काही सापडलं नाही, कारण त्याच्यात केमिकल नव्हतं, तर केमिकल एका व्यक्तीनं त्यांच्या शरीरात टोचलं होतं। वर सरळ दिसणारं हे प्रकरण अन्नातून बाधेचं वाटत होतं, पण या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा दुसराच होता। अखेर तो मास्टरमाइंड सापडला। तपास यंत्रणांनी आकाश पाताळ एक करून काही तासातच मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर याने जी कबुली दिली त्याने संपूर्ण देश हादरला। एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा ज्याने दुर्दैवी अंत केला तो गुन्हेगार अखेर ताब्यात आला। सुरुवातीला वाटलं कलिंगडमध्ये चूक, तर काही म्हणले बिर्याणीवर कलिंगड खाल्लं, पण ना चूक बिर्याणीची होती ना चूक कलिंगडची होती। एका व्यक्तीने हा सगळा प्लॅन केला होता। एका व्यक्तीने असं केमिकल त्यांच्या शरीरात टाकलं होतं की ते केमिकल कुठेच मिळत नाही, आणि जर मिळवायचं असेल तर विशेष परवानगी लागती। मग हे केमिकल त्याला कुठून मिळालं, त्याने हे केमिकल त्यांच्या शरीरात कसं घातलं, हा प्रश्न आता तयार झाला होता। पोलिसांनी तपास केला, तो तपास सापडला 2019 मध्ये। 2019 पर्यंत याची पाळंमुळं त्या ठिकाणी गेलेली आहे। इतक्या छोट्याशा प्रकरणात इतका मोठा ट्विस्ट कसा येऊ शकतो याची कल्पनाच कोणाला नव्हती। पण जेव्हा 2019 ची ती कोर्टाची फाईल उघडली तेव्हा समजलं की अब्दुल्ला ढोकाडिया हे एका मोठ्या गुन्ह्यातील मुख्य साक्षीदार होते, आणि त्यांना साक्ष देण्यापासून रोखण्यापासून हा कट रचला गेला। मग कोण होता तो मास्टरमाइंड? कोणालाही मिळत नाही असं केमिकल त्याने कसं मिळवलं? या मास्टरमाइंडने या कुटुंबाचा अंत नेमकं कशा पद्धतीने केला? कसा त्याने गेम केला? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। 25 एप्रिल वार होता शनिवार। त्या दिवशीच मुंबईतून एक घटना समोर आली, जेव्हा मुंबईतील पायधुनी भागातील राहणारे कुटुंब ज्यांनी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे कुटुंब संपलं। आता या घटनेला 1 हप्ता होऊन गेलाय, तरीही या प्रकरणाची चर्चा सुरू आहे, कारण की या प्रकरणाचं कारण कलिंगड आहे असं सगळ्यांना वाटत होतं। उन्हाळ्यात कलिंगड प्रत्येकाच्या घरात खाल्लं जातं, म्हणून प्रत्येकाला भीती वाटत होती। कलिंगड खाणं लोकांनी बंद केलं होतं, पण अखेर पोलिसांच्या तपासात सापडला या कटाचा मुख्य सूत्रधार। ही घटना झाल्यानंतर तपास चक्र फिरवण्यात आली तेव्हा समजलं पहिलं रहस्य, ज्याच्यातून या सूत्रधाराचा पहिला मुखवटा बाहेर येणार होता। पहिल्यांदा तपास केल्यावर असं समजलं की त्यांनी बिर्याणी फक्त स्वतः खाल्ली नव्हती, तर त्यांच्या भावाच्या कुटुंबाला बोलवून खाल्ली होती। म्हणजे तब्बल 9 जणांनी बिर्याणी खाल्ली होती, आणि त्यानंतर ते कुटुंब गेल्यावर यांनी कलिंगड खाल्लं होतं। पण त्या कुटुंबाला काही झालं नाही, यांनाच कसं झालं, म्हणून खरी संशयाची सुई तिथे वळाली होती। मग खरंच या प्रकरणाचा सूत्रधार कोण होता? कोण मास्टरमाइंड आहे? कुणी हा जीवघेणा गेम रचला? इकडे आता हळूहळू हे प्रकरण चाललं गेलं होतं। सुरुवातीला वाटत होतं एक प्रकारची बाधा झाली असावी असा हे होता, त्यामुळे पोलिसांनी 2 विशेष टीम तयार केल्या। पहिली टीम अब्दुल्ला यांच्या घरात घुसली, घराचा कानाकोपरा पालथा घातला, बिर्याणीचा तांदूळ घेतला, मसाले, शिल्लक राहिलेलं चिकन, खजूर, पाण्याचा माठही जप्त केला। त्यावेळेस डोक्यात एकच होतं की तपासात कसं राहू नये। तर दुसरी एक टीम होती, जी टीम शरीराची अंतर्गत तपासणी करत होती। ढोकाडिया कुटुंबाच्या शरीराची तपासणी सुरू होती। तपासणी इकडे सुरू होती, दुसरीकडे अन्नपदार्थांचा तपासणी सुरू होती। संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। सगळ्याला वाटत होतं अन्नपदार्थात काहीतरी सापडेल, पण सापडला तो मुख्य सूत्रधार। अन्नात काहीच नव्हतं। ज्याने गेम केला होता तो गेम करणारा बाजूलाच बसून ही सगळी मजा पाहत होता। सगळ्यात पहिला संशय जेव्हा आला, जेव्हा लॅब रिपोर्ट आले, खाद्यपदार्थाचे लॅब रिपोर्ट आले, कलिंगडमध्ये कुठलं केमिकल होतं का, बिर्याणीत होतं का, राईसमध्ये होतं का, सगळं चेक झालं। सगळे रिपोर्ट क्लीन आले, काहीच नव्हतं, अन्नात काहीच नव्हतं, आणि इथूनच संशयाची सुई फिरली। तोपर्यंत दुसरी टीम जी होती ती दुसरी टीम शरीराची अंतर्गत तपासणी करत होती। तपासणी करता करता त्यांना तो जो धक्कादायक चित्र दिसलं, आणि या चित्रावरून संशय बळावला, आणि त्यानंतर मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळल्या।
2019चं कनेक्शन उघड झालं. एका कोर्टाची साक्ष देण्यापासून रोखण्यासाठी हा धक्कादायक प्रकार झाल्याचा संशय बळावला. मग कोण आहे सूत्रधार? कुणी केला हा गेम? कोणतं ते केमिकल होतं की जे कुणालाच मिळत नाही, त्याने ते मिळून या लोकांच्या शरीरात टाकलं? खाद्यपदार्थाचे रिपोर्ट आले खरे, तिथून धक्का बसला. दुसरा धक्का बसला तो ती ज्यावेळेस फॉरेन्सिक डॉक्टरांनी ज्यावेळेस या शरीराची तपासणी केली, त्यांनी अवयव पाहिले. अवयवांचा रंग हिरवा पडला होता. हा रंग हिरवा जेव्हा पडतो, जेव्हा हिमोग्लोबिनचं रूपांतर सल्फ हिमोग्लोबिनमध्ये होतं, म्हणजेच एक याचं कारण असं सापडलं, एक असं दुर्मिळ औषध सापडलं, एक दुर्मिळ औषध जे मिळवण्यासाठी डॉक्टरांची विशेष परवानगी लागते. कॅन्सरच्या आजारामध्ये एक औषध वापरलं जातं, ती औषध यांच्या शरीरामध्ये सापडलं आणि त्यामुळे त्यांच्या अवयवांचा रंग हिरवा झाला होता. मग हे औषध तिथे कसं काय गेलं? हे औषध कुणी मिळवलं? कारण की हे औषध अन्नात नव्हतं, हे औषध फक्त त्यांच्या शरीरात होतं. मग हे औषध कुणी मिळवलं? हे औषध त्यांच्या शरीरात कुणी टाकलं? कोण आहे तो सूत्रधार? कुणी हा कार्यक्रम केला? कुणी हा भयानक कट रचला? आणि अखेर संशयाची सुई अन्न पदार्थाहून हटून एका डोसकडे वळाली होती, एका इंजेक्शनकडे वळाली होती. कारण की लॅब रिपोर्टमध्ये अन्नात काही सापडलं नाही, रक्तामध्ये काही सापडलं नाही, रक्तामध्ये फक्त एक हे सापडलं. मग नेमकं ही एक प्रकारची दुर्घटना होती की घातपात होता? अखेर आता सगळा तपास उघडकीस येणार होता. अखेर आज जे सत्य समोर येणार होतं, आज जो मास्टर माइंड समोर येणार होता, ज्याची कल्पनाच कुणी केली नव्हती. मग आता तपास चक्र वेगानं फिरवली. एका टीमने औषधं चेक केले होते, दुसरी टीम अन्न चेक करत होती, तर तिसरी टीम जी होती तर ती आता तिसरं कनेक्शन उघड करत होती. अब्दुल्ला डोकाडिया यांचं कोणाशी वैर होतं का? त्यांचे संबंध नेमकं कोणाशी कसे होते याचा तपास आता सुरू झाला होता. आणि तपासाच्या अंतीच एक जुनी फाईल हाती लागली आणि या प्रकरणाचा चेहराच बदलला. आणि इथूनच मास्टर माइंडचा दुसरा बुरखा फाटला. मास्टर माइंड लपत होता, पण अखेर या प्रकरणाचं सत्य बाहेर येणार होतं. तपास करत असतानाच पोलिसांच्या हाती एक अतिशय जुनी फाईल लागली. ती फाईल होती 2019ची. 2019 सालचं एक प्रकरण होतं. ते प्रकरण होतं अंधेरीतील DN नगर पोलीस ठाण्यात एका मोठ्या बिल्डर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. प्रकरण 2019चं DN नगर पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता एका बिल्डरच्या विरोधात फसवणुकीचा. आणि अतिशय हाय प्रोफाईल केस होती. आणि याच्यामध्ये अब्दुल्ला डोकाडिया हे की विटनेस म्हणजेच मुख्य साक्षीदार होते. आता या प्रकरणाचा जो खटला होता तो 2019 पासून सुरू होता. आता 2026 सुरू आहे आणि आता त्याची महत्त्वाची सुनावणी आता पार पडणार होती अशी चर्चा सुरू झाली होती. आता ही महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती आणि मुख्य साक्षीदार अब्दुल डोकाडिया होते. आणि अब्दुल डोकाडियांनी जर ती साक्ष दिली असती तर त्या बिल्डरचा सगळा कच्चा चिट्टा बाहेर आला असता. सुनावणीच्या काही दिवसाआधीच हे प्रकरण त्या ठिकाणी घडलं. या प्रकरणामध्ये कलिंगड, बिर्याणी असे अनेक तर्कवितर्क लावण्यात आले, पण अखेर पाताळातून तपास यंत्रणांनी तो योगायोग शोधून काढला. आता हा योगायोग म्हणताच येणार नाही. मग या सूत्रधाराचा खरा चेहरा काय? कोण मास्टर माइंड आहे? 2019चं रहस्य काय आहे? पोलिसांना आता मास्टर माइंडचा तपास लागल्याची चर्चा होऊ लागली होती. 2019च्या त्या गुन्ह्यातील आरोपी बिल्डर जो होता त्यांनी काळी कृत्य लपवण्यासाठी आणि आपली साक्ष कायमची पुसून टाकण्यासाठी हा भयानक सापळा रचला का? अन्नातून बाधा झाली नाही, मग संपूर्ण कुटुंबाचा काटा कसा काढायचा? मग हा जो प्रकार होता हा नैसर्गिक होता की याच्या मागे घातपात होता? ह्या सगळा संशय बळावत होता. आणि आता अखेर तपास यंत्रणांनी त्या अँगलने आता तपास करायला सुरुवात केलेली आहे. आता लगेचच त्या बिल्डरला देखील अटक होऊन सगळी तपास होण्याची शक्यता अशी देखील वर्तवली जात आहे. पण या प्रकरणात आपल्याला एक मोठा धडा शिकवला की कधी कधी दिसतं तसं नसतं. 2019चा तो सूड 2026 मध्ये इतक्या भयानक पद्धतीने घेतला जाईल याची कल्पना कोणाला नव्हती. या प्रकरणाचा अधिकृत रिपोर्टमध्ये त्या मास्टर माइंडचं नाव आणि 2019चे कनेक्शन आता उघड होतील. गुन्हेगार किती हुशार असला तरी कायद्याच्या हातातून सुटू शकत नाही, हेच या प्रकरणामधून पुन्हा सिद्ध झालंय. आता या झालेल्या प्रकरणात तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.